भीमला काय वाटतं? तो 10 दिवसात माताच्यासारखा बनवून टाकेल. तो स्वतःच्या बायकोचा पदर पकडून मागे मागे फिरत राहतो. नाही भीम, ह्या वेळी आपली तक्रार व्यक्तिगत आहे. ह्या वेळी मी तुला नक्की हरवणार. घ्या, चहा पिऊन घ्या. कुणी सांगितलं तुला चाय बनवायला? मी सांगितलं? नकोय मला चहा. घेऊन जा. पिऊन घ्या ना. मी म्हटलं ना नकोय चहा मला. जाईत ना तू. तुमचा आवडता आल्याचा चहा बनवलाय आज. पिऊन घ्या ना. मी सांगितलं होतं बनवायला. मी म्हटलं मला चहा नको हाय. तू जाईत ना. 4. हे बघा, मी तुम्हाला चहा पाजल्याशिवाय नाही जाणार. पिऊन घ्या चहा. बघ मी शेवटचं सांगतो हाय तुला. मला चहा प्यायची नाही. जाईत ना. 5. पिऊन घ्या चहा. तू पुन्हा एकदा मला चहा प्यायला बोललीस ना तर मी हितच समद्यांच्या समोर तुला कानाखाली मारीन. खूपच हिंमत आली तुझ्यात. तिथं राहून जाईत ना. 23. पिऊन घ्या चहा. तू अशी नाही ऐकणार ना. तेवीस वेळा वहिनी तुला बोलल्या की चहा पी, आणि ते देखील प्रत्येक वेळी प्रेमाने. वहिनी जेव्हा तिथे बसल्या होत्या तेव्हा तू 17 वेळा त्यांना शांत व्हायला सांगितलं, पण प्रत्येक वेळी रागवून. आणि तुझा राग एवढा वाढत गेला, शेवटी तू बोललास की मी आता मारेन. तेव्हाही बोललास आणि आत्ताही बोलतोय. ही काय पद्धत झाली बाळा दादा? म्हणजे जेव्हा वहिनी तुला काही बोलेल तेव्हाही तू रागावणार, आणि जेव्हा तू वहिनीला काही बोलशील तेव्हाही तूच रागावणार. तुला आठवतं तू लहानपणी मला शिकवलं होतं क्रिकेट बद्दल. एक माणूस बॉलिंग करतो तर दुसरा बॅटिंग करतो. इथे मात्र दोन्ही गोष्टी तूच करतोयस. असं कसं होऊ शकतं? बाळा दादा, आम्ही समजे इथं तुम्हाला कमीपणा दाखवायला किंवा येडे ठरवायला मुद्दाम नाही करत. हे कस्त्याचे मार्ग आहेत ते आम्ही दाखवतोय. मीरा, फक्त हा बाळा सुधारला पाहिजे. आमच्यासाठी नकोय, पण आपल्या बायकोसाठी सुधारला पाहिजे. आणि मग आयुष्यभर तसाच राहावा. माहित नाही हा बाळा कसा काय भटकला. बाळा, तुझ्या बायकोने इतक्या प्रेमाने चहा बनवला आहे तर पिऊन घे. तमाशा तर केलाच आहे ना तू, आता चहा बी पिऊन घे.
हे सगळं केल्याने मी बदलणार नाही भीम. कारण म्या माझ्या जागी चुकीचा नाहीच हाय. फक्त पुरुष हाय आणि पुरुषासारखं जगू इच्छितो. वाह बाळा वाह, खरंच तू पुरुष आहेस. हा हितेश काका, भीमनं मला 10 दिवसाची अट घातली आहे. पण 10 दिवसानंतर हा चौथा मला येऊन बोलेल की जसं म्या माझ्या बायको सोबत राहतो तोच खरा व्यवहार हाय जो प्रत्येक नवऱ्याचा आपल्या बायको सोबत असायला हवा. बाळा, कसं वेळासारखं बोलतोयस तू? म्हणजे तुझ्या नजरेत मी तुझ्या आईसाठी कधी पती नव्हतोच? म्हणजे मी भीमाबाईला मारलं असं तर मी बरोबर होतो का? तिच्यावर अत्याचार केले असते मग मी बरोबर असतो का? तिला मी त्रास दिला असता मग मी बरोबर होतो? तर मग तुझ्या नजरेमध्ये मोठा मर्द झालो असतो का? स्त्रीला मारल्याने कुणी मर्द होत नसतं आणि ही माझी गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आणि हे सगळं सांगून तुम्ही मला जे समजवायला बघताय ना बाबा, की नवरा कसा असायला हवा, या समजाची कमी तर मला तुमच्यात पण दिसते आहे. बाळा, वरडू नका. मला चाळीतल्या लोकांनी सांगितलं की काल इकडं काय झालं होतं आणि कशी इतकी वर्ष माझी दुसरी आई खुश आहे इकडं. विचारा ना. आणि काय माहिती उद्या जेव्हा माझी बायको आईच्या वयाची होईल तेव्हा कदाचित ती तिच्यापेक्षा जास्त खुश असेल. तर या प्रकारे तर मी जास्त चांगला नवरा झालो ना. बाळा दादा, बाबांची गोष्ट वेगळी होती, तुझी गोष्ट वेगळी आहे. नाही, गोष्ट वेगळी नाहीये भीम. बाळा एक नवरा म्हणून हक्क मागतोय आणि मी एक पत्नी असण्याचा हक्क मागतीये. एक प्रकारे या घरातले आरोपी झालो आहोत आम्ही दोघं. आणि तुम्ही दोघं काय शिकवताय, समजवताय बाळाला? जगातले समदे नवरे आपल्या बायको संगत असेच तर वागतात. राहिली गोष्ट माझ्या न्यायची, तर आज भीमने मला लिहून दिलंय की मला न्याय नक्की मिळेल. मी तर अडाणी हाय, मला लिहिता वाचता कुठे येतं. पण तुम्ही तर शिकलायत ना, स्वतः वाचा. भीम, तुला हे लिहून द्यायची काय गरज होती? माझा पण हाच प्रश्न आहे. तुला हे सगळं करायची काय गरज आहे? तर मग बाळा दादा, तसं तर तुलाही हा चहा सांडायची किंवा पेला फेकायची गरज नव्हती. तू केलंच ना. आता एक काम कर, तूच हा पेला उचलून माझ्याकडे दे, मी आतमध्ये नेऊन ठेवतो. नाहीतर तुला परत असं वाटेल की तुझ्यामध्ये हस्तक्षेप करतोय. असा विषय बदलल्याने विषय संपणारा नाही आहे भीम. माझा प्रश्न हा होता की तुला हे समज करायची काय गरज आहे? प्रत्येकाच्या आयुष्यात ढवळाढवळ करायची काय बी गरज नाही. भीम, जेव्हा आपल्यामध्ये जिजाबाईला घेऊन सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, तर मग हा कागद जिजाबाईकडे कशाला? यासाठी
की जिजाबाई हा कागद सोबत घेऊन दररोज नेहमी तमाशा करत फिरत राहू दे, नाटक करत फिरत राहू दे? बाबा असं नाहीये, हे बी आतून लय दुःखी आहेत. ते काय बी असो, पण भीमला जिजाबाई बद्दल चांगुलपणा दाखवायची काय गरज आहे? बघितलंस, इकडं आलीस आणि तमाशा सुरू झाला. तरी बी तुला इथंच राहायचंय. मी अजून पण सांगतो हाय, माझ्या संग चल. यांना यांच्याप्रमाणे जगू दे आणि आपण आपलं आयुष्य आपल्या पद्धतीने जगू. चल. नाही वहिनी, तुम्ही कुठेही जाणार नाही. जेव्हा नात्यांची पाळंमुळं उकरून नवीन पद्धतीने रचली जातात, तेव्हा भांड्याला भांडं लागणार आणि ते होतच असतं. मग भीम, तू गोष्ट काय वाढवतेस? उचल प्याला आणि जात मध्ये. ठीक आहे दादा, मी उचलतो पेला. नाही भीम, आनंद दादा, तुझी तब्येत कशी आहे? आनंद पोरा, समज सांगतो आत्या, पण भीम, हा फेकलेला पिला तू नाही उचलणार. अन बाळा दादा, मी समद पाहिलं आणि समद ऐकलं बी. आज पेला तुम्ही फेकलाय तर तुम्हीच उचला. का? मी याला सांगितलेलं माझ्याशी पैज लाव, मला इथं घेऊन ये. पेला उचला. म्या नाही उचलणार. पेला तुम्हालाच उचलावं लागेल बाळादादा, आणि तुम्हीच उचलाल. काय मूर्खपणा करतोयस तू आनंद? तू मला लहानपणापासून ओळखतोयस. जे माझ्या मनात येतं म्या तेच करतो. आता परत आलाच आहेस तर स्वतःचं सामान बांध आणि नवीन घर शोध. लक्ष्मी तर बोललीच असेल ना तुला. तुम्ही पण मला लहानपणापासूनच ओळखता ना दादा, की आजपर्यंत म्या जे काय बी केलंय ते पूर्ण ताकदीनिशी केलं आहे. तुम्ही तर माझ्यामध्ये बोलूच नका. हे समजा तुमच्यामुळे झालं आहे. माझ्यामुळे झालंय हे. अरे हे तर भीममुळे सुद्धा होऊ शकतं, पण तू तर त्याचं नाव घेणारच नाहीस, त्याची बाजूची घेतोस. मला माहितीये की तो बरोबर आहे, तर त्याचं नाव मी का घेऊ? अरे लाज वाटते मला तुम्हाला मोठा भाऊ म्हणताना. अति बोलतोयस तू. मी कमीच बोलतो आहे. जेव्हा तुम्ही संकटात होता तेव्हा भीमनेच तुम्हाला बाहेर काढला ना. आनंद दादा, बाळा दादा, हे काय करताय तुम्ही? सोडा ना, मी उचलतो. नाही भीम भाऊ, आज या दोघांमध्ये कुणी बी नाही बोलणार. आनंद, हात सोड. हात नाही सुटणार दादा. आनंद, म्या म्हणतोय हात सोड. हात नाही सुटणार दादा. काय तमाशा लावून ठेवलाय? चांगलं वाटतंय हे? सगळ्या चाळी समोर दोन भाऊ एकमेकांसोबत भांडतायत. तुमचीच तर मुलं आहेत ना. तुम्हाला तर सवय आहेच ना त्यांचा तमाशा करायची. तीच सवय बहुतेक यांना बी लागलीये. आनंद, हात सोडून टाक. नाही. बस, हा काय तमाशा करताय तुम्ही दोघं? सोडा एकमेकांना. कधीपर्यंत दोघं भांडत बसाल? जोपर्यंत निर्णय होत नाही
तोपर्यंत तर निर्णय घेण्यासाठी निर्णयाची जागा बी असली पाहिजे. ती म्या बनवते. लक्ष्मी, हे या गोलाच्या बाहेर जो कोणी पहिला बाहेर पडल तो हारल, आणि जो या गोलात टिकून राहील तो जिंकल. काय मूर्खासारखं बोलत आहेस तू लक्ष्मी? आनंद आधीच आजारी आहे. तो काय ताकद लावेल? मी आता त्याला असंच हरवून टाकेन. बर, मग ठीक आहे. आनंद, अरे जा ना. तू मला पळवणार आहेस? हा, स्वतः पळपुट आहेस आणि मला पळवणार आहेस? अरे हा आनंद काय समजून बाळाला भिडलाय. आता ह्या तो रिंगणातून निघून त्याला पाडल. आनंद दादा, बाळ दादा, हे काय लहान मुलांसारखं वागताय तुम्ही? हे समजा तुझ्यामुळेच होतोय. या चाळीत या घरामध्ये जे बी होतंय ना, जे पण कारस्थान होतं ना, त्याला जबाबदार तूच आहेस. आतल्या आत खुश होतोस ना तू हे समजा बघून? आता बघ आणि खुश हो. तुम्ही आत चला. पण रमा, अगं हे दोघं इथे. तुम्ही आत चला. तुम्हाला दिसत नाहीये तुम्ही थांबल्याने आईंना किती त्रास होतोय? मला तर हेच समजत नाहीये की आई मदत बी तुमच्याकडेच मागतात आणि टोमणे बी तुम्हालाच देतात. चला. असं भांडणं बंद करा. नका भांडू. हे बरोबर नाहीये रमा. हे खूप चुकीचं आहे. माहिती हे बरोबर नाहीये, म्हणूनच तुम्हाला इथे घेऊन आले मी. जेणेकरून कोणती बी गोष्ट तुमच्याशी नाही जोडली जाणार. माझा परिवार हळूहळू तुटत चाललाय. माझी तिन्ही पोरं एकमेकांसोबत अशी भांडतील असा मी कधी विचार पण केला नव्हता.